नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी GK आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 16 मार्च 2025 चालू घडामोडी, लेटेस्ट जनरल नॉलेज क्वेश्चन अँड आन्सर। मित्रांनो, खरं पाहता स्पर्धा परीक्षांसाठी जनरल नॉलेज म्हटलं तर अत्यंत 15 ते 20 मार्काचा टॉपिक आहे आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, केंद्र सरकारने नवीन इलेक्ट्रॉनिक वाहन धोरणास मंजुरी दिली असून त्यानुसार इलेक्ट्रॉन वाहन क्षेत्रात किमान किती कोटी डॉलर गुंतवणूक करणाऱ्या उद्योग समूहास करातून सवलत देण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 55। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, 2025 चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पाकिस्तान या देशात करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, कोणत्या राज्याने माजी मुख्यमंत्री BS येदियुरप्पा यांच्यावर पॉक्सी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे कर्नाटक। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता कोणते पोर्टल तयार करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ई-टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यात येत आहे। नंबर 5, महाराष्ट्र सरकारने वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता ई-टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यासाठी कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ICICI। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, फेब्रुवारी महिन्यात देशाच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 11% वाढ झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, फेब्रुवारी महिन्यात देशाची निर्यात किती अब्ज डॉलरवर गेली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 41.4%। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, फेब्रुवारी महिन्यात भारताची व्यापार तूट किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 18%। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, भारत देशाच्या आयातीत फेब्रुवारी महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 12.6%। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, भारत देशाची आयात फेब्रुवारी महिन्यात किती अब्ज डॉलर झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 60.1% वाढ झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, फेब्रुवारी महिन्यात भारताची सेवा क्षेत्राची निर्यात किती अब्ज डॉलरवर गेली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 32.35%। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, भारताची फेब्रुवारी महिन्यात सेवा क्षेत्राची आयात किती अब्ज डॉलर झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 15.39%। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, फेब्रुवारी महिन्यात देशाच्या पेट्रोलियम उत्पादनाच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 5.08%। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, भारताच्या देशांतर्गत हवाई वाहतुकीमध्ये फेब्रुवारी महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 4.8% वाढ झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोठे सुरू झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली येथे सुरू झाला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातून किती लाख निरक्षरांची नोंद झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 6.21%। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, महाराष्ट्रातील सर्व शाळांतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून कोणता उपक्रम राबवला जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आनंददायी शनिवार। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, 70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अहमदनगर या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, ICCने क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक हा नियम कधीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 1 जून 2024 पासून। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, जागतिक आध्यात्मिक दिवस महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तेलंगणा या राज्यात करण्यात येत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, हैदराबाद येथे आयोजित जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए द्रौपदी मुर्मू। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, जगातील पहिली 3D प्रिंटेड मस्जिद कोणत्या देशात बांधण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सौदी अरेबिया। पुढचा प्रश्न आहे नंबर 23, मोहम्मद मुस्तफा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फिलिस्तीन। पुढचा प्रश्न आहे नंबर 24, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या ग्लोबल मिथेन ट्रॅकर 2024 इंधनाच्या वापरातून 2023मध्ये मिथेन उत्सर्जन किती दशलक्ष टन होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 120 दशलक्ष टन होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 25,
शेरिंग तोग्बे हे 14 मार्च ते 18 मार्च दरम्यान भारत दौऱ्यावर आलेले कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, भूतान या देशाचे. पुढचा प्रश्न आहे नंबर 26. राष्ट्रीय लसीकरण दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 16 मार्च. मित्रांनो, इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथेच थांबूया.